यार प्रेरणा, तू अजितचा पण विचार कर ना. तुझ्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये त्याचा. तू तिकडे किती पॅनिक होत असेल. आणि मला सांग, हे सगळं कुठवर ताणणार आहेस तू? नाही, कधी ना कधी त्याला हे सगळं सांगावंच लागणार आहे ना तुला. त्याला फेस करावंच लागणार आहे. तुला पण माहिती आहे, तुझ्यामध्ये आणि त्या अण्णा केदारमध्ये असं काहीच घडलेलं नाहीये. तू इझिली त्याला कन्व्हिन्स करू शकतेस. तेजा, तुला कळत नाहीये, अजित ना खूप आयडियल जोडीदार आहे आणि त्याचा माझ्यावर प्रचंड जीव आहे. त्यामुळे हे सगळं कळल्यानंतर त्याला जो त्रास होणार आहे ना, तो मला नाही बघवणार. आणि मान्य आहे, अण्णा केदारमध्ये आणि माझ्यामध्ये तसं काही घडलेलं नसलं तरी पुरुष म्हणून अजित या सगळ्या गोष्टी पचवू शकेल का, ऍक्सेप्ट करू शकेल का? आणि जरी त्यांनी सगळं स्वीकारलं तरी ही एक गोष्ट त्याच्या मनात आयुष्यभर राहणार नाही. हे कशावरून? तिच्या अजितच्या नजरेत जरा जरी शंका दिसली ना मला कधीही आयुष्यात, तरी त्यानंतर मी जगू शकणार नाही ग. त्यापेक्षा ना मला आत्ता मरण आलं तरच बरं पडेल. हे काय मूर्खासारखं बोलतेयस? स्वतःचा जीव एवढा वर आलाय का तुला? हे बघ प्रेरणा, बी प्रॅक्टिकल. हे जे काही घडलं ते एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा ना. पुढे जा या सगळ्याच्या, प्लीज. हे बघ, आता मी मार्केटमध्ये जाणार आहे सामान आणायला. तेव्हा तू अजितला फोन कर आणि त्याच्याशी बोल, आणि शांतपणे बोल. अजित, मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय रे. तू प्लीज पटकन घरी येशील का? प्रेरणा, प्रेरणा, प्रेरणा. ए प्रेरणा, कशी आहे तू? माझ्या आठवण नाही येत का तुला? अजितला कशाला बोलवते? मला बोलव ना. ए अण्णा केदार, तुझी हिंमत कशी झाली रे मला फोन करण्याची? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मैत्रिणींना आता सगळं खरं काय ते कळलेलं आहे. त्यामुळे तू जर मला पुन्हा एकदा फोन करून हॅरॅस करतोयस हे त्यांना कळलं ना, तर त्या तुला जिवंत सोडणार नाहीत. लक्षात ठेव आणि फोन कट कर आता. कसं आहे ना प्रेरणा, माझ्या अंगावरचे चापकाचे वळ 2 दिवसात निघून जातील, पण तू माझ्यासोबत एका बंद घरामध्ये 9 रात्र 8 दिवस काय करत होतीस? आणि तुझ्या माझ्या मिठीचा तो व्हिडिओ फेमस झाला. कल्याणच आहे मग, कल्याण. हा, आणि त्या अजितचा मुर्दा पाडायला माझ्या एका फोनची वाट बघतातच आहेत माणसं. तेव्हा मी सांगतो तिकडे गुपचूप यायचं बरं का प्रेरणा. टाइम आणि पत्ता मी तुला नंतर सांगतो. बाय बाय, लव यू लव यू. काय झालं, घाबरलीस? कसं आहे ना प्रेरणा, तो अण्णा केदार तुला फोन करणार, तुला धमकावणार आणि तू लगेच अशी रडूबाई सारखी रडत बसणार. हे असंच चालू राहणार आहे का आता आयुष्यभर? कसं आहे ना, ही अण्णा केदार सारखी माणसं जळू सारखी असतात. सतत कोणाचं ना कोणाचं तरी रक्त पीत राहतात. पण तुला जर अजित बरोबरचा संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल ना, तर तुझ्या आयुष्यातला अण्णा केदार हा चॅप्टर कायमचा संपवावा लागेल. म्हणजे इतका कसला विचार करावा लागतोय तुला? जा, अण्णा केदारला भेट आणि त्याला संपव. प्रेरणा, एक गोष्ट व्यवस्थित कायमची लक्षात ठेव. जोपर्यंत अण्णा केदार तुझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुझं आयुष्य आधीसारखं सुरळीत होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांनी भेटायला बोलवलंय ना, मग जाऊन त्याला भेटायचं आणि अण्णा केदार हा चॅप्टर संपवायचा.
कायमचा. मी ऍक्च्युली म्हणत होते तिला की तू अजितला सगळं सांगून टाक, पण मला वाटत नाही ती सांगू शकेल त्याला सगळं. साहजिकच आहे. इतक्या कमी दिवसात एवढ्या गोष्टी घडल्यात त्यांच्या आयुष्यात. शॉक तर बसणारच ना. मी काय म्हणते, आपण अजितला सगळं सांगितलं तर, म्हणजे नाही नाही, हे बघा तेजाताई, हा विषय खरंच खूप नाजूक आहे आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास खरंच खूप महत्वाचा असतो. आणि ही गोष्ट अजित भाऊजींना तिसऱ्या व्यक्तीकडनं समजली तर त्यांच्या नात्यामध्ये कदाचित गैरसमज वाढू शकतात. आणि मैत्रीण म्हणून आपण प्रेरणाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते तर आपण करतोय ना. नाही, बरोबर बोलतेस तू, मला पटतंय. प्रेरणाच्या कठीण काळात आपण नव्हतो ग तिच्याजवळ. खूप उशिरा समजले आपल्याला गोष्टी. पण व्हॉट अबाउट श्वेता आणि मिठू? आपलं बोलणं झालं ना की श्वेताच्या घरी जायचं होतं, जायचं का आपण तिघींनी मिळून? नाही, नको. ॲक्च्युली मी तुमच्याशी बोलणारच होते या विषयावर. मग अशी श्वेताताईंशी फोनवर बोलताना ना, त्या जरी हसत खेळत बोलत होत्या तरी मला ना ऑफ साऊंड करत होत्या. मला असं वाटतंय अशा वातावरणात प्रेरणाताईंना तिकडे घेऊन जाणं योग्य नसेल. म्हणजे पहिले आपण जाऊन बघून येऊया ना. आत्ताच त्या रिकवर होतात या सगळ्यातून. दोघींनी जायला काही प्रॉब्लेम नाही, पण दोघी गेलो तर मग इथे प्रेरणाजवळ कोण थांबणार? नाही, हा हे मुद्दा बरोबर आहे तुमचा. आणि त्यात तो अण्णा केदार फरार आहे. कुठे लपून बसलाय हेही माहीत नाही आहे. शावेला तो काही करू शकतो. प्रेरणाताईंना एकटीला सोडून चालणार नाही. मी काय म्हणते, एक काम कर, तू जा श्वेताकडे, मी इथे प्रेरणाजवळ थांबते. गुड आयडिया. मी जाते श्वेताताईंकडे. श्वेता, आपण ना उद्या दिवाळीच्या शॉपिंगला जाऊ. मस्त 2-4 साड्या विकत घेऊ. अहो कशाला, काही गरज नाही आहे, राहू दे. कशाला म्हणजे? अखे तू माझ्या घरची गृहलक्ष्मी आहे आणि आपल्या लक्ष्मीला कोणी जुन्या कपड्यात ठेवतं का? जाऊ आपण. मग तसं असेल तर तुम्हीच आणा साड्या माझ्यासाठी. नाहीतरी आपण तुम्हाला जे आवडतं ते खरेदी करतो ना. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी माझी आवड तुझ्यावर लादतो का? अहो नाही नाही म्हणजे सांग ना, तुला तुझ्या मनासारखं जगता येत नाहीये का? नाही नाही, तसं काही म्हणायचं नव्हतं मला. मी फक्त साड्यांच्या बाबतीत म्हटले. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. मला शॉपिंगला पाठवून तुला त्या तुझ्या फालतू मैत्रिणींना भेटायला जायचं असेल ना? काय बोलताय तुम्ही? इथे माझ्या मैत्रिणींचा संबंध येतोच कुठे? आणि उठसूट त्यांना फालतू थिल्लर म्हणण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? ती त्या प्रेरणाला भेटायला जाणार होतीस ना? याआधी तिची 2-3 लग्न मोडलेत हे माहिती आहे मला. प्रीती, तेजा, मैत्रिणीचा होणारा नवरा बळकावणारी. त्या मिठूने कोणाचा तरी हात धरून निघून जाता त्या तेजाने बरोबर डाव साधला. बरं, लग्न करावं तर लग्न न करता त्या मुलासोबत लिव्हिंग मध्ये राहते. ती वल्लरी स्वतःच्याच नवऱ्याला जेलमध्ये टाकायला निघाली. तुला तुझा भूतकाळ आठवतोय ना? विसरण्यासारखा नाही येतो. मग मला सांग, मी तुम्हाला फालतू म्हणू नये का? बस, तुम्ही मला काय वाटेल ते बोला, पण माझ्या मैत्रिणींबद्दल काहीही वाईट साईट मी ऐकून घेणार नाही. नाहीतर नाहीतर काय? हा, श्वेताताई, वल्लरी, वल्लरी, तू इथे? श्वेताताई, कैलास भाऊजी तुमच्यावर हात उचलतात आणि तुम्ही गप्प राहिलात. माझी बायको येते, मी तिला पाहिजे तेव्हा तोडवू शकतो. तुझा काय संबंध आहे?
अगं तसं तसं काहीच नाहीये. मी पाहिलंय सगळं आणि सगळं ऐकलंय. श्वेताताई, तुम्ही आज एक गोष्ट विसरताय. नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा आदर महत्वाचा असतो. आणि कैलास भाऊजी तुमचा इथे आदर करतात असं मला दिसत नाहीये. ए वकिलीनबाई, आमच्या घरातल्या गोष्टी आहेत त्या आमच्या आम्ही बघून घेऊ. तू निघ इकडून, चल. कैलास भाऊजी, आता तुम्ही मला वकिलीनबाई म्हणालाच आहात तर तुम्हाला कायदा शिकवायलाच हवा. प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 नुसार कुठल्याही महिलेचा अपमान होईल असे अपशब्द वापरणं गुन्हा आहे आणि यासाठी तुम्हाला जेलही होऊ शकते. इथे तर तुम्ही श्वेताताईंवर हात उचललाय, कळतंय ना? हे श्वेता, तुझ्या मैत्रिणीला समजव. स्वतःच्या नवऱ्याला तर जेलमध्ये पाठवायची तयारी करते, आता तुझ्या नवऱ्याला पण पाठवायला निघाली. ऐक ना, हे बघ, तू तू आता निघ. मी सगळं नीट हँडल करेन. काय हँडल करणार आहात आणि कसं हँडल करणार आहात? संसार हे नवरा आणि बायको दोघांनी मॅनेज करायचं असतं. इथे तुम्ही एकट्याने सगळं करताय. तुमचा नवरा तुमच्यावर साधा विश्वास ठेवायला पण तयार नाहीये. कसा हा संसाराचा गाळा एकट्याने पुढे कसा ढकलणार आहात? अगं वल्लरी, हे आत्ताच मी खरंच खुश आहे माझ्या संसारात. श्वेताताई, किती काळ खोटं बोलणार? ए, तू काय माझ्या बायकोला फूस लावून आमचा संसार मोडायला निघालीस? तुझ्या तर एक मिनिट. तुमची हिंमत कशी झाली माझ्या मैत्रिणीशी असं वागायची? श्वेता, तुझा भूतकाळच वाईट नव्हता, तर तुझी संगत पण वाईट होती. या असल्या थिल्लर मैत्रिणींसोबत राहून आपल्या संसाराचा मातेरं करायला निघालीस. मग नका करू ना आपल्या संसाराचं मातेरं. लग्नाआधी माझ्या आयुष्यात काय काय घडलंय ते सगळं मी नीट सांगितलं होतं तुम्हाला स्पष्टपणे. तुला तुझ्या भूतकाळात सकट ऍक्सेप्ट करेन असं खोटा आणलात. कशाला बोललात खोटा? मग माझ्याशी लग्न करून तुम्हाला पश्चाताप होतोय. माझी बायको म्हणून तुमच्या बरोबर राहायची लायकी नाही हे किती वेळा ऐकवलं लग्नानंतर. मी सगळं शांतपणे सहन करत राहिले. मला वाटायचं आज ना उद्या तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल. मी फक्त वाटच बघत राहिले, तसं काही झालंच नाही. बस झालं आता नाही सहन होत आहे मला. मी जाते. माझ्या त्याच मैत्रिणींच्याकडे जाते त्यांचा तुम्ही सारखा बाणुतारा करायचा. आता माझ्या प्रेमाची तुम्हाला जेव्हा जाणीव होईल ना आणि आपल्या संसाराची ओढ लागेल ना, तेव्हा मला न्यायला या. आता जाते मी. जाते म्हणजे जर सोडून चाललीस? जा. नाही, जा ना. तुला काय वाटतं तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही? माझ्याशिवाय जगू शकला तर आनंदच आहे, पण कधीतरी तुमच्या आयुष्याला, या घराला माझी गरज पडेल अशी अपेक्षा आहे माझी. मी वाट बघते. हो, पण जेव्हा याल तेव्हा माझा भूतकाळ बाजूला ठेवू. आपल्या दोघांच्या भविष्याचा विचार डोक्यात घेऊन या अशी आशा करते. चला. जा ना. मी पण बघतो किती दिवस तुझ्या मैत्रिणी ठेवून घेत आहेत तुला. कैलासने फक्त वरवर दाखवलं होतं की त्याने माझा भूतकाळ ऍक्सेप्ट केलाय.
खरं तर त्याने मला कधीच बायको म्हणून स्वीकारलं नाही. खोटं नाटक केलं त्याने, पण त्याच्या मनाने मला बायको म्हणून स्वीकारलंच नाही अगं. हळूहळू त्याचा पुरुषी अहंकार संशयात बदलला. त्याला वाटायचं की मी कुणाच्या तरी प्रेमात पडेन. त्या भीतीने त्याने माझ्यावर बंधनं लादायला सुरुवात केली. तो माझा फोन सुद्धा चेक करायचा. म्हणून त्याने मला तुमच्याशी कधीच कॉन्टॅक्ट करू दिला नाही. तुमच्यापासून सुद्धा दूर जायला सांगितलं. पण मला कळत नाहीये, आमच्यापासून दूर का? आम्ही तर तुमच्या हिताचाच विचार करू ना. कैलासला सारखी भीती वाटायची की माझ्या मैत्रिणी माझ्याशी बोलतील, मला शिकवतील, माझे कान भरतील आणि त्याच्यापासून मला तोडतील. स्वामी, श्वेता ग, कैलास भाऊजींना हे असं सगळं वाटतंय हे जर आम्हाला माहित असतं ना आधीच, तर आम्ही बोलायला आलो असतो ना त्यांच्याशी या विषयावर. त्याचा काहीच फायदा झाला नसता. आपण ज्या रंगाचा चष्मा घालतो ना, तसंच जग दिसतं आपल्याला. कैलासच्या आणि माझ्या संसारात ना सगळं होतं, फक्त प्रेम आणि सन्मान नव्हता बघ. माणसाला दोन प्रकारे तोडता येऊ शकतं. एक, त्याचं शारीरिक छळ करून, आणि दुसरं त्याचं मानसिक खच्चीकरण करून. आमच्या संसारात कैलासने दुसऱ्याच गोष्टीचा जास्त वापर केला. तो सारखं दाखवायचा मला की एक बायको म्हणून मी कशी नालायक आहे, मी किती वाईट आहे, मी किती खराब आहे, हेच दाखवायचा. जगासमोर आम्ही एक आदर्श कपल होतो, पण आतल्या आत माझं काय होत होतं, माझी काय घुसमट होत होती, माझी मलाच माहिती. श्वेता ताई, शांत व्हा. मला फक्त एक गोष्ट सांगा, तुम्ही या सगळ्यामध्ये मैत्रिणींपैकी कोणालाही विश्वासात घेऊन सांगण्याचा प्रयत्न का नाही केला? कशी सांगणार होते? कशी सांगणार होते? सगळं छान आहे असं चित्र मीच रंगवलं होतं ना तुमच्या समोर, पण हळूहळू त्या चित्रातले रंग उडून गेले. ते चित्र आता कुरूप दिसायला लागलं होतं. आणि सगळं छान आहे हे खोटं नाटक किती दिवस केलं असतं मी. खूप खरं सांगू का, मला असं वाटायचं की मी जरी खरं सांगितलं तरी माझ्यावर तुम्ही सगळ्याजणी विश्वास ठेवाल कशावरून? कारण मागे अनिमेष प्रकरणात मी वेड्यासारखी वागले होते. तुम्हाला असंच वाटलं असतं ना, मी आता सुद्धा खोटच बोलतेय, काहीतरी वेड्यासारखंच वागते. म्हणून मी लांब गेले तुमच्यापासून. श्वेता ताई, शांत व्हा. शांत व्हा बघू. बघा, आपण मैत्रिणी आहोत आणि मैत्रिणी कधीच एकमेकींना जज नाही करत. मैत्रिणी एकमेकींना नेहमी त्यांच्या फ्लॉज सकट एक्सेप्ट करतात. हे विसरलात का तुम्ही? तुम्हीच बोलायचात ना. मग हो, एकदा आम्हाला सांगितलं असतं ना तुम्ही, तर ह्या सगळ्यातनं काहीतरी तोडगा काढला असता ना आपण.
माझी हिंमतच नाही झाली. श्वेता, हे बघा श्वेताताई, तुम्हाला माझ्याकडे राहायचंय, तुम्ही माझ्याकडे राहा. तुम्हाला तेजाताईंकडे राहायचंय, तेजाताईंकडे राहा. तुम्हाला हवं तिथे राहा, पण काही दिवस शांततेत घालवा. कसलाही विचार करू नका. स्वतःला वेळ द्या. सावरा आता स्वतःला. आम्ही आहोत तुमच्यासोबत. श्वेता, वल्लरी बरोबर बोलते. आठवत आहे आपण सगळे आधी किती छान एकत्र राहायचो. हे बघ, आता ना प्रेरणा पण इथेच राहणार आहे. जोपर्यंत अजित येत नाही ती इथेच आहे. तू पण तुझ्या घरी इथं हक्काने आहे आणि अगदी निवांत राहा.